शिक्षणासाठी आपलं अख्खं आयुष्य चंदनासम झिजवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले हे महान आणि ज्येष्ठ समाजसुधारक होते. त्यांनी समाजामधल्या अनेक चुकीच्या चालीरीती परंपरा या विरोधामध्ये आवाज उठवला होता. आज मुली साक्षर झाल्या, सुशिक्षित झाल्या. प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला जसं शिकवतात मुलीलाही शिकवतात. सगळेजण आपण सुशिक्षित झालेलो आहोत, पण खरंच मानसिक गुलामगिरीमधून आपण बाहेर पडलेला आहोत का? हा मोठा प्रश्न आहे. ज्या काळामध्ये मुलींना शिक्षणासाठी बंदी होती, मुलींनी शिकू नये, मुलींनी घराबाहेर पडू नये, मुलींनी शिकण्यासाठी एकदम बंदी होती. भरपूर अशा चुकीच्या चालीरीती परंपरा होत्या. सती जाण्याची प्रथा होती. मुलींनी शिकायचं नाही. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन मुलीला कोणताही अधिकार नव्हता. ह्यासाठी अनेक प्रयत्न जे आहेत ते बदलण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते महापुरुषांनी केलेले आहेत. मी नेहमी म्हणत असते, कोणी कितीही वाटले महापुरुषांना जाती जातीत तरी इतिहास सांगेल समतेचे विचार पेरले महापुरुषांनी या मातीत. जेव्हाही महापुरुष एखादं महान कार्य करून जातात तेव्हा ते एका जातीसाठी मर्यादित नसतं, तर त्यामुळे आपल्या सर्वांचं आयुष्य बदलत असतं. पण आपल्या डोक्यात हा विषय जातो कुठे? जातच नाही. आपण तर आपले महापुरुष असे जाती जातीमध्ये वाटून घेतलेले आहेत. आपल्याला फक्त असं वाटतं की आपल्या या महापुरुषांनी भरपूर आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. इतर कोणी काही केलेलं आहे ते आपल्याला काही घेणं नसतं त्यांच्याबद्दल. पण माझं म्हणणं एकच आहे की महापुरुष जे आहे ते जातीनुसार काम करत नसतात, तर समाजातील प्रत्येक घटक बदलावा, आपला समाज बदलावा, आपलं राष्ट्र बदलावं, आपला देश सुसंस्कृत व्हावा, आपल्या देशाची प्रगती उंचावी, चुकीचं जे आहे ते समूळ नष्ट व्हावं, ह्यासाठी ते कार्य करत असतात. ज्या काळी मुलींना शिकण्यासाठी बंदी होती अशा काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नीला आधी साक्षर बनवलं. आपल्या पत्नीला साक्षर बनवलं आणि पहिली महिला शिक्षिका त्यांनी बनवलं. आता आपल्या स्वतःच्या पत्नीला जेव्हा त्यांनी शिकवलं, साक्षर बनवलं, शिक्षिका बनवण्याचा त्यांचा अट्टहास होता, तेव्हा त्यांना सगळ्यांचा सपोर्ट होता का? नाही. त्यांना घरातूनच विरोध होता. त्यांचे वडील त्यांना म्हणाले की हे जे तू करतोयस ते चुकीचं आहे. तू तुझ्या पत्नीला शिकवायचं नाही, पत्नीला शिकवायचं नाहीच नाही, शिक्षिकाही बनवायचं नाही आणि इतर मुलींनाही शिकवायचं नाहीये, कारण की ही जी रूढी परंपरा चालू आहे ती वर्षानुवर्ष आधीपासून चालवली आहे. हे आपण बदलू शकत नाही आणि तू ह्याचा अट्टहास धरायचा नाहीये, नाहीतर तू घर सोडायचं. एक तर तू हे काम करायचं किंवा तू घर सोडायचं. मग महान ज्येष्ठ नेते, समाजसुधारक ज्यांना आपण म्हणतो, ज्येष्ठ समाजसुधारक ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी आपलं घर सोडलं, अट्टहास सोडला नाही. त्यांचं म्हणणं एकच होतं की जर साक्षर तुम्ही झाला नाही तर तुमच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, ज्या चुकीच्या परंपरा आहेत, रूढी आहेत, त्या तुम्हाला कळणार नाहीत आणि वर्षानुवर्ष तुम्ही मानसिक गुलामगिरीमध्ये राहाल. तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांचं राज्य संपुष्टात यावं यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते आणि क्रांती घडून आणली. त्यावेळी अनेकांनी आपलं आयुष्य पणाला लावलं ब्रिटिश सरकाराला इथून भारतामधून पळवून लावण्यासाठी. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा तलवारबाजी, दांडपट्टा अनेक गोष्टी शिकल्या होत्या बरं का. त्यांचंही म्हणणं होतं की ब्रिटिश सरकार इथून निघून जायला हवं आणि आपण या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो पाहिजे. पण त्यांच्या डोक्यामध्ये हा विचार का आला असेल बरं? त्यांना एकदा ते असेच काहीतरी त्यांचा एक मित्र होता, ब्राह्मण मित्र काय होता, तर त्यांच्या त्या वरातीमध्ये ते जात होते. महात्मा ज्योतिराव फुले हे माळी समाजाचे होते आणि त्यांच्यासोबत ते वरातीत जाते. मला फारशी ही गोष्ट आठवत नाहीये, पण एकदा मी बघितला अशा पद्धतीचा व्हिडिओ. तर त्यामध्ये तेव्हा त्यांचा प्रचंड अपमान करण्यात आला की शूद्र ब्राह्मणाच्या वरातीमध्ये कसा काय आला, लग्नाच्या वरातीमध्ये कसा काय आला, ह्याबद्दल त्यांचा काहीतरी अपमान करण्यात आला. तेव्हा त्यांना जाणीव झाली किंवा समाजामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टीमुळे ती जाणीव त्यांना झालेली होतीच की इथे विषमता आहे, आपल्या समाजामध्ये विषमता आहे, अजूनही आहे आणि तेव्हाही होती. फरक इतकाच की तेव्हाची विषमता वेगळी होती, तेव्हाचे मुद्दे वेगळे होते आणि आत्ता जी विषमता आहे, आत्ताचे मुद्दे वेगळे वेगळे
आहेत यावर आपण नंतर बोलूच, पण आता सध्या आपण महान ज्येष्ठ नेते समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले ह्यांच्याबद्दल बोलूया. तर त्यांनी मग ठरवलं की ब्रिटिश सरकार तर कधी ना कधी इथून आपण धुडकावून लावूच, पण आपल्या समाजामध्ये जी मानसिक गुलामगिरीमध्ये आपला देश जगत आहे, आपल्या देशातील नागरिक जगत आहेत, ती कधी संपणार आहे. ब्रिटिश सरकार तर कधीतरी जाईल, पण आपण कुठे जाणार नाहोत, आपण इथेच राहणार आहोत. त्यामुळे आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या देशामध्ये असणारी जी मानसिक गुलामगिरी आहे, असमानता आहे, विषमता आहे, भेदभाव आहे, भरपूर चुकीच्या चालीरीती परंपरा आहेत, त्या संपुष्टात आल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. यासाठी त्यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली. त्यांना भरपूर प्रमाणात नकार मिळाला. अगदी त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांनी जेव्हा आपल्या पत्नीला शिकवलं तेव्हा त्यांच्याच वडिलांनी त्यांना घराबाहेर जाण्याचा जे आहे तो मार्ग दाखवला की तू घराबाहेर निघ, पण ही गोष्ट तू करायची नाही. त्यांनी घराबाहेर जाणं स्वीकारलं, पण मुलींना शिकवण्याचा अट्टहास त्यांनी सोडला नाही. की त्यांचं म्हणणं एकच होतं की जर शिकलो नाही तर वर्षानुवर्ष असेच गुलाम राहू. शिक्षण फार आणि फार महत्त्वाचं आहे. शिक्षणानेच समजणार आहे की नेमकं आपल्यावर कोणता अन्याय होतोय आणि आपण त्याच्या विरोधात कसं उभं राहायचं आहे. ही जी गोष्ट आहे ती शिक्षणानेच निर्माण होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं. पहिली महिला शिक्षिका बनवलं. त्या शिकवायला जायच्या. अनेक गोष्टी त्यांच्याबरोबर सुद्धा व्हायच्या. दगडधोंडे त्यांनाही खावे लागायचे. शेण फेकलं जायचं. अनेक गोष्टी माऊली सावित्रीबाई फुले मनाचे चटके जे आहे ते त्यांनाही सोसावे लागले. पण सावित्रीबाई फुले ह्या खंबीर होत्या. आपल्या पतीच्या कार्यामध्ये त्यांचा खंबीर असा हातभार होता. त्या डगबगल्या नाही, त्या मागे सरल्या नाही आणि त्या आपलं काम अविरत करत राहिल्या. त्यांनी अविरत आपलं काम करत राहिल्या, म्हणूनच आज आपण सुशिक्षित झालेला आहोत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ह्यांच्या कार्यामुळेच आज आपण सुशिक्षित आहोत. पण आजही आपण मानसिक गुलामगिरीमध्येच अडकून पडलेलं आहोत. हे आपण नाकारू शकत नाहीये. तुम्ही स्वतःला एखादा प्रश्न विचारा ना. महात्मा ज्योतिराव फुले यांचं म्हणणं होतं की स्त्रियांना सकस आहार मिळायला हवा. जसं पुरुषांना सकस आहाराची गरज आहे तसं स्त्रियांनाही सकस आहाराची गरज आहे. स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा आपले योगदान दिलेले आहे. त्यांनी स्त्रियांच्या सकस आहाराकडे सुद्धा लक्ष घातलं. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणलं. कारण की स्त्री जी आहे ती एक नवीन पिढी निर्माण करत असते. त्यामुळे तिला आपण असमान वागणूक नाही देऊ शकत. जसं पुरुषांना सकस आहाराची, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे, तसं स्त्रियांनाही सकस आहाराची गरज आहे. त्यांनीही शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सदृढ असणं गरजेचं आहे, असेही त्यांचे विचार होते. म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. स्त्रियांची जी सती जाण्याची प्रथा होती त्यावेळी लहान वयातच लग्न व्हायचं आणि पतीचं जर निधन झालं तर पती सोबतच जी काही मुलगी आहे, जी काही स्त्री आहे, तिलाही सरणावरती जावं लागायचं, सती जावं लागायचं. ही प्रथा फार चुकीची होती. किंवा केश ओपन ही किंवा एकदम असं केस वगैरे हे करून घ्यायचं, टक्कल करून घ्यायचं, अशी सुद्धा प्रथा होती तेव्हा. केश ओपन अशी सुद्धा प्रथा होती तेव्हा की स्त्रीचं सौंदर्य हे केसात आहे आणि स्त्री जर तिचा पती अकस्मित हे झाला तर तिचं केश ओपन करण्यात यायचं. विधवा म्हणून तिला आयुष्यभर जगावं लागायचं किंवा मग सती जावं लागायचं. अशा भरपूर खूप खूप गोष्टी अशा जेव्हा त्या होत्या. मग आता तर सगळं काही बदललेलं आहे. आपण इतकं छान जीवन जगतोय या महापुरुषांच्या योगदानामुळे. खरंच किती किती उपकार आहेत आपल्यावरती महापुरुषांचे, आपण विचारही नाही करू शकत. मग त्यांचे विचार आज आपण खरंच अंमलात आणतोय का? आजही आपण मानसिक गुलामगिरीमध्ये अडकून पडलेले आहोतच. मी असं म्हणत नाही की देवधर्म करणं चुकीचं आहे, असं मी म्हणणार नाही. पण माझं म्हणणं आहे, जर तुमची तब्येत स्वतःची चांगली नसेल किंवा काही नसेल तर समजा काही असं की काहीतरी कार्यक्रम आहे, देवाचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हटलं, किंवा आपला मासिक धर्म पुढे नेण्यासाठी आपण औषधं गोळ्या घेतो.
आणि त्या औषध गोळ्याचा परिणाम आपल्या शरीरावरती वाईट पडतो. किती वाईट पडतो, खूप वाईट पडतं. आणि ही खरी गोष्ट आहे, घडलेली गोष्ट आहे. त्यामुळे मी सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला की तुम्ही नाही असं करायला पाहिजे. ठीक आहे, काही कार्यक्रम आहे, देवधर्माचा आहे, मी त्याबद्दल म्हणत नाही, तुमची श्रद्धा आहे, मला मान्य आहे. पण जर तुमच्या मासिक धर्माची जर तारीख जवळ आलेली आहे तर तुम्ही ते पुढे ढकलण्यासाठी तुम्ही गोळ्या औषधं घेताय आणि तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतोय आणि म्हणताय की मला आता बरं वाटत नाहीये, माझी तब्येत बिघडली या गोष्टीमुळे. मग ही कोणती गुलामगिरी आहे? ही मानसिक गुलामगिरीच आहे की. मला सांगा की जर मासिक धर्म नसेल तर ना नवीन पिढी सुद्धा जन्माला येत नाही. एवढी ती गोष्ट एखाद्याला नसेल तर आपण किती उपचार करतो त्यासाठी. आणि जेव्हा काही अशा गोष्टी असतात तेव्हा आपण मात्र काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून मग पुढे ढकलायचं, असं कधीच करायचं नाही. स्वतःच्या स्वास्थ्याकडे आपण का असं दुर्लक्ष करतो? ही सुद्धा एक प्रकारची मानसिक गुलामगिरीच आहे. कुठे ना कुठे आपले विचार बदलणं गरजेचं आहे. जर आपले विचार तसे असतील तर आपल्या मुलांनाही आपण तेच शिकू, आपली मुलंही तेच करतील, ते त्यांची मुलं पण तेच करतील. म्हणून विचार बदलण्याची गरज आहे. मानसिक गुलामगिरीमधून आपण निघण्याची गरज आहे. जरी आता जातीय भेद पूर्णपणे नष्ट झाला असला तरी सुद्धा गरीब श्रीमंत किंवा तो सरकारी नोकरीवाला, तो बिझनेसवाला, तो प्रायव्हेट नोकरीवाला किंवा मग त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे ह्याच्याकडे नाहीये, ही सुद्धा विषमताच आहे की. ही सुद्धा विषमताच आहे आणि ही विषमता आता दिसावयास मिळत आहे. मग महापुरुषांनी समतेचा आग्रह धरला आणि आपण त्यांची मुलं काय करतोय? त्यांच्या विचारावर चालण्याऐवजी आपण त्यांच्या विचारांचा अपमान करतोय. मग माझं म्हणणं आहे की महापुरुषांसारखं महान कार्य आपण नाही करू शकलो तर ठीक आहे, नाही करू शकलो तर नाही करू शकलो, निदान त्यांच्या विचारांची तरी आपण जाणीव ठेवली पाहिजे. एक माणूस म्हणून तरी आपण जगलं पाहिजे. विषमता, भेदभाव, चुकीच्या चालीरीती, परंपरा ह्या चुकीच्याच आहेत. त्या कधी आपल्याला समजणार आहेत आणि कधी आपण त्या आपल्या स्वतःमध्ये निर्माण करणार आहोत, आत्मसात करणार आहोत. जर तुम्ही स्वतःच आत्मसात करणार नाही तर तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार? नाहीच शिकवणार. पुढची पिढी सुद्धा त्याच पद्धतीने वाढणार. मग हे चक्र असंच चालू राहणार आहे. शिकून सुशिक्षित झाल्या स्त्रिया पण आजही अंधश्रद्धेला का बळी पडतात? का बळी पडतात अंधश्रद्धेला? हाही खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच आपल्याला गरज आहे ती महापुरुषांच्या विचाराची. मग प्रत्येक घरामध्ये आपण हा आता निर्धार करूया. महापुरुषांची जयंती येते, महापुरुषांनी केलेलं एखादं कार्य येते, तेव्हा आपण स्वतः थोडंसं वाचायला हवं. वाचाल तर वाचाल, हे काय खोटं नाहीये, खरंच आपण वाचलं पाहिजे. मीही या क्षेत्रामध्ये जेव्हा आले, मीही नवीन नवीन गोष्टी जेव्हा वाचायला लागले, अक्षरशः वाचून असं मन गहिवरून जातं की महापुरुषांनी आपल्यासाठी किती काय काय केलेलं आहे. आपण खरंच त्यांच्या वाटेवरती चालत आहोत का? खरंच आपण त्यांचे विचार जपत आहोत का? हा विचार माझ्या डोक्यामध्ये येतो. असं वाटतं की ठीक आहे, उशिरा का असे ना मला या गोष्टीची जाणीव झाली की आपण महापुरुषांच्या विचार जे आहे आता आपल्याला सहजरित्या भेटतात. मोबाईल सगळ्यांकडे असतो टचस्क्रीनचा. पुस्तकं जाऊन विकत नाही घेतले तरी टचस्क्रीनच्या मोबाईलमध्ये इझिली आपल्याला माहिती भेटते. मग जेव्हाही असं काहीतरी दिवस असतो ना, नक्की एखादा व्हिडिओ बघा. नक्की 10 मिनिट तुम्हाला लागतील. फक्त 10 मिनिटाचा एखादा व्हिडिओ बघा. 10 मिनिट का असे ना त्यांच्यावरती माहिती वाचा की नेमके त्यांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आणि ते विचार जे आहेत आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडणार नाही किंवा नक्कीच तुम्ही तुमचं जीवन चांगल्या प्रकारे जगू शकाल. त्यासाठी विचारांची गरज आहे. विचार तुम्ही आत्मसात करण्याची गरज आहे. भेदभाव करणे, चुकीच्या चालीरीती परंपरांना साथ देणे, हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि आजही मी जसं म्हटलं की आजही विषमता आहे. आजही विषमता. जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा एक आवड म्हणून चालू केलं होतं. मला अभिनयाची आवड आहे, मला गाणी वगैरे आवडतात. त्यामुळे मी हिंदी सॉंग्स वगैरे, मराठी सॉंग्स वगैरे त्यावरती अभिनय करायचा
ठरवलं आणि टाकायला सुरुवात केली. माझ्या आजूबाजूचं कोणी करत नव्हतं, त्यामुळे मला माझ्या चॅनलच्या नावातूनच ते दाखवायचं होतं की या क्षेत्राशी निगडीत माझं हे चॅनल आहे. म्हणूनच ॲक्टिंग क्वीन दीपिका असं नाव ठेवलं आहे मी माझ्या चॅनलचं. पण जेव्हा मग बाबासाहेबांची जयंती होते तेव्हा मी व्हिडिओज टाकले बाबासाहेबांवरती आधारित, तर त्यावर सुद्धा मला टीका ज्या आहेत त्या सहन कराव्या लागल्या की आता काय तुम्ही आंबेडकरवादी होणार आहात का? किंवा दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांचं तर असं होतं की कोणत्या जातीच्या आहेत त्या, तर बघ सांगण्यात आलं की हां ह्या जातीच्या आहेत, त्या जातीच्या आहेत, तर मग त्यांनी त्याच जातीतल्या महापुरुषांची व्हिडिओ बनवावी ना, ह्याची का बनवावी, असं सुद्धा घडलेलं आहे. ही रियालिटी आहे जे सांगते ते मी. आता त्यावर माझं उत्तर होतं की महापुरुष कोण्या एका जातीसाठी काम करतो का? महापुरुष सगळ्यांसाठी काम करत असतो आणि आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलवत असतो. त्यामुळे असं का हे विषमता आहे? जरी डायरेक्टली तोंडावर कोणी बोलत नसलं तरी सुद्धा विषमता आहे आणि ती राहणार. पण त्यासाठी बदल जर घडवायचा असेल तर तो आपल्या घरापासून आपण बदल जो आहे तो घडवला पाहिजे. नक्कीच थोड्या अडचणी येतील, पण सुरुवात तर करा. ठीक आहे, नका लावू सगळ्या महापुरुषांचे फोटो घरामध्ये. ठीक आहे, नका लावू सगळ्या महापुरुषांचे फोटो घरामध्ये, पण त्यांचे विचार मनामध्ये रुजवा की. त्यांचे विचार मनामध्ये रुजवा की. तशी वागणूक तुम्ही तुमच्या आचरणात ठेवा की. तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागणीतून किंवा तुमच्या विचारातून असमानता नको झळकायला, तुमच्या विचारातून समानता झळकू द्या की. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे महापुरुष असो, आपल्या महाराष्ट्रामध्ये घडून गेलेले अनेक संत असो, त्या सगळ्यांनी विषमतेच्या विरोधामध्येच ते होते. समता हीच सगळ्यांना हवी होती. मग तीच समता आपण पुन्हा निर्माण करूया, पुन्हा एकजुटीने राहूया. सुरुवात आपण आपल्या घरापासून करूया. आपल्या विचारामध्ये महापुरुषांचे विचार पेरूया आणि समतेचं हे एक छोटंसं रोपटं आपण लावून बघूया. त्याला खत पाणी घालूया, विचारांचं खत पाणी घालूया आणि हे जे रोपटं आहे ते मोठ्या झाडामध्ये निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर महात्मा ज्योतिराव फुले यांना मी कोटी कोटी नमन करते. त्यांच्या जयंतीनिमित्त खूप मोठा असा व्हिडिओ झालेला आहे. काहीही स्क्रिप्टेड नव्हतं. जे मला वाटलं ते मी बोलले आणि खरंच महापुरुषांचे खूप आणि खूप आपल्यावर उपकार आहेत. त्या उपकारांची नक्कीच आपण जाणीव ठेवली पाहिजे. जरा जातीचा चष्मा आपण बाहेर काढला पाहिजे आणि त्यांनी नेमकं काय समाज सुधारक गोष्टी केलेल्या आहेत त्यासाठी थोडं वाचलं पाहिजे. कारण सुशिक्षित आपण सगळेच आहोत. मग त्या शिक्षणाचा थोडा वाचनाकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि थोडंसं वाचलं पाहिजे. ठीक आहे, जास्त नाही वाचता आलं तरी ठीक आहे, पण थोडं तर आपण नक्कीच वाचू शकतो. एखादा व्हिडिओ तरी त्यांच्यावरचा आपण नक्कीच बघू शकतो. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.